नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका अशा मुलीची जिनं हसणं हा तिचा हक्क बनवलं आणि लाखो मराठी मनांवर राज्य केलं. ती आहे आपली लाडकी फुलराणी, महाराष्ट्राची हास्य जत्राची सुपरस्टार प्रियदर्शिनी इंदलकर. ही मुलगी इंजिनिअरिंगची डिग्री घेऊनही नोकरी सोडून स्वप्नांचा पाठलाभ करत थेट सिल्वर स्क्रीनवर पोहोचली. तिचा NSDचा ड्रीम भंगला, पण तिने हार मानली नाही. आणि हो, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, लग्नाबद्दल जे काही चर्चा आहे ते सुद्धा. तुम्हाला प्रेरणादायी स्टोरीज आवडतात? मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला, सुरू करूया प्रियदर्शिनीच्या हसऱ्या आणि भावनाप्रधान प्रवासाला. प्रियदर्शिनी इंदलकरचा जन्म झाला 19 जून 1997 रोजी सांगलीच्या मातीशी जोडलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात. पण तिचं खरं बालपण फुललं पुण्यात, जिथे ती आपल्या आईवडिलांसोबत राहायची. तिचे आईवडील दोघेही इंजिनियर, त्यामुळे घरात नेहमीच शिस्त, अभ्यास आणि प्रॅक्टिकल विचारांचं वातावरण. पण प्रियदर्शिनी होती थोडी हटके. ती लहानपणापासूनच ड्रामेबाज होती. शाळेतल्या नाटकांमध्ये, गणपती उत्सवातल्या छोट्या छोट्या स्किट्समध्ये ती स्टेजवर चमकायची. पुण्यातल्या रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूलमध्ये तिचं शालेय शिक्षण झालं. तिथे ती फक्त अभ्यासातच नाही, तर ड्रामा क्लब, नृत्य आणि स्टेज परफॉर्मन्समध्येही आघाडीवर होती. एकदा शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात तिने मिमिक्री केली आणि सगळे शिक्षक, मुलं खो खो हसले. ती म्हणते, मला तेव्हाच कळलं, माझी ताकद आहे लोकांना हसवण्यात. वयाच्या 13व्या वर्षी तिने ETV मराठीच्या अफलातून लिटिल मास्टर्स या शोमध्ये भाग घेतला. तिथे ती आईसोबत स्टँडअप कॉमेडी करायची. पुण्याहून मुंबईला ट्रेनने ये जा, ऑडिशन्स, रिहर्सल्स सगळं ती लहान वयातच करत होती. माझ्या आईने मला सांगितलं, प्रियू, तुझं हसणं हे तुझं वैशिष्ट्य आहे, ते कधी सोडू नकोस, असं ती एका मुलाखतीत सांगते. कॉलेजचं शिक्षण तिने PVGS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पुण्यातून घेतलं. BE इन IT आणि तेही फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. कॅम्पस प्लेसमेंटमधून तिला नोकरी मिळाली आणि ती 15 दिवस कॉर्पोरेट ऑफिसात गेली. पण तिथे तिचं मन रमलं नाही. ती म्हणायची, कॉम्प्युटर स्क्रीन बघण्यापेक्षा मला स्टेजवर लोकांचे हसरे चेहरे बघायला आवडतात. मित्रांनो, तुम्ही कधी स्वप्नांसाठी नोकरी सोडण्याचा विचार केलाय का? कमेंट्समध्ये सांगा. तिच्या आईवडिलांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिलं, पण त्यांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितली, स्वप्न बघ, पण प्लॅन B ठेव, शिक्षण पूर्ण कर, मग रिस्क घे. आणि प्रियदर्शिनीने तेच केलं. ती म्हणते, माझ्या आईवडिलांनी मला स्वातंत्र्य दिलं, पण शिस्तीची जाणीवही करून दिली. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर प्रियदर्शिनीचं एकच स्वप्न होतं, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, NSD, दिल्ली. ती सांगते, NSD माझ्यासाठी ड्रीम डेस्टिनेशन होतं. तिथे गेल्यावर मला खऱ्या अर्थाने अभिनय शिकायचा होता. तिने वर्कशॉप्स केले, पुण्यातल्या थिएटर ग्रुपसोबत काम केलं आणि NSDच्या प्रवेश परीक्षेची तयारी केली. रात्री अपरात्री स्क्रिप्ट्स वाचायचे, डायलॉग्सची प्रॅक्टिस करायची. पण इथे आलं आयुष्यातलं पहिलं मोठं धक्का. NSDच्या एंट्रन्स एक्झाममध्ये ती 27व्या क्रमांकावर आली आणि सीट्स होत्या फक्त 26. एका जागेने ती मागे राहिली. तो क्षण माझ्यासाठी खूप जड गेला. मी रडले, खूप रडले. नोकरी सोडली होती NSDसाठी आणि तिथेही नाही मिळालं, असं ती टाइम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीत सांगते. पण इथेच तिची खरी ताकद दिसली. तिने हार मानली नाही. 2018मध्ये ती मुंबईला शिफ्ट झाली. तिथे तिने थिएटरच्या दुनियेत पाऊल ठेवलं. मौनांतर, खामोशी, पराना यांसारखे नाटकं केली. पैशासाठी ती दुबिंगचं काम करायची, जाहिराती, ॲनिमेटेड फिल्म्स, मराठी, हिंदी सिरियल्स. पण तिचं खरं लक्ष होतं अभिनयावर. ती म्हणते, मुंबईत सुरुवातीचे दिवस कठीण होते. ट्रेनमधून प्रवास, ऑडिशन्स, रिजेक्शन्स. पण मी ठरवलं होतं, मला स्टेजवरच चमकायचं आहे. 2020मध्ये तिला सोनी मराठीचं असा माहेर नको ग बाई या मालिकेत रेकरंट रोल मिळाला. छोटा रोल होता, पण तिथे तिची कॉमिक टायमिंग दिसली. पण खरं ब्रेकथ्रू आलं महाराष्ट्राची हास्यजत्रामधून. इथेही तिला पहिल्यांदा रिजेक्शन मिळालं. ती सांगते, पहिल्या ऑडिशनमध्ये मी फेल झाले. मी म्हणाले, सर, मला लाऊड ॲक्टिंग जमत नाही. पण सचिन गोस्वामी सरांनी सांगितलं, लाऊड करू नको, प्रसंग जग. त्या सल्ल्याने माझं आयुष्य बदललं. मग एका नाटकात आमची ही कहाणी तिला रिप्लेसमेंट म्हणून संधी मिळाली. तिथे तिने पुन्हा ऑडिशन दिलं आणि यावेळी ती सिलेक्ट झाली. ती म्हणते, हास्यजत्रा माझ्यासाठी टर्निंग पॉइंट होतं. तिथे मी शिकले की हसवणं ही कला आहे आणि ती मला जमते. इंटरॅक्टिव्ह. तुम्ही कधी रिजेक्शननंतर पुन्हा ट्राय केलंय का?
कॉमेंट्समध्ये तुमची स्टोरी शेअर करा. 2022मध्ये प्रियदर्शिनी महाराष्ट्राची हास्यजत्रात आली आणि मित्रांनो, तिथून तिची खरी ओळख निर्माण झाली. ग्रामीण मुलगी, मॉडर्न सिटी गर्ल, विनोदी कॅरेक्टर्स, प्रत्येक रोलमध्ये ती चमकली. तिची कॉमिक टायमिंग, तिचा तो नैसर्गिक अभिनय आणि ती लाडकी स्माईल याने प्रेक्षकांना वेड लावलं. चिपळूणच्या एका लाईव्ह शोमध्ये ती सांगते, मी स्टेजवर पहिल्यांदा खूप घाबरले होते, पण प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिलं की मला वाटलं मी माझ्या कुटुंबासमोर परफॉर्म करतेय. हास्यजत्रेत तिची जोडी वनिता खरातसोबत खूप गाजली. विशेष म्हणजे वनिता आणि प्रियदर्शिनी 2018 पासूनच्या मैत्रिणी. आम्ही एकमेकींची ताकद आहोत, असं त्या दोघी म्हणतात. हास्यजत्रेने तिला फक्त फेम नाही दिलं, तर एक प्लॅटफॉर्म दिला जिथे ती स्वतःला सिद्ध करू शकली. ती म्हणते, हास्यजत्रा माझ्यासाठी स्कूलसारखा आहे. प्रत्येक स्केचमधून मी काहीतरी शिकते. आजही ती हास्यजत्रेचा भाग आहे आणि तिचे स्केचेस यूट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळवतात. मित्रांनो, तुम्हाला प्रियदर्शिनीचा कोणता स्केच सर्वात आवडतो? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. पॉज देऊन 3 सेकंड्स थांबा. आणि हो, जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका. हास्यजत्रेने प्रियदर्शिनीला टीव्ही स्टार बनवलं, पण तिचं खरं स्वप्न होतं सिनेमाचं. 2021मध्ये तिने फोटो प्रेममध्ये छोटा रोल केला, पण 2022मध्ये तिला खरी ओळख मिळाली. ती म्हणजे सॉयरिकमधून मराठी सिनेमात डेब्यू. त्यानंतर 2023मध्ये आली फुलराणी, म्हणजे माय फेअर लेडीची मराठी रिमेक. या सिनेमात तिने शेवंता तांदेल ही ग्रामीण मुलगी साकारली, जी स्वतःच्या मेहनतीने यश मिळवते. हा रोल तिच्यासाठी आयकॉनिक ठरला. फुलराणीसाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट फिमेल डेब्यू मिळालं आणि बेस्ट ॲक्ट्रेससाठी नॉमिनेशनही. ती म्हणते, फुलराणी माझ्यासाठी खास आहे, कारण त्या कॅरेक्टरमध्ये माझं स्वतःचं काहीतरी होतं. त्याच वर्षी नवारदेव BSc ॲग्रीमध्ये सुकन्या रोल केला, जिथे तिने ग्रामीण आणि शहरी जीवनाचा सुंदर मेळ दाखवला. 2024मध्ये रुखवतमध्ये ती संतोष जुवेकरसोबत दिसली आणि OTTवर शांतीत क्रांती 2मध्ये तिचा सार्कास्टिक रोल खूप गाजला. 2025ची लाईनअप तर जबरदस्त आहे. चिकी चिकी बुम बुम, संसार, गाडी नंबर 1760 आणि दशावतार मध्ये ती महेश मांजरेकरसोबत झळकणार आहे. तिचे अवॉर्ड्स बघा: ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया, साकाळ प्रीमियर अवॉर्ड फॉर बेस्ट डेब्यू आणि बेस्ट कॉमेडियन अवॉर्ड. ती म्हणते, सिनेमाने मला नवं आयुष्य दिलं. आता मला प्रत्येक रोलमध्ये 100% द्यायचं आहे. प्रियदर्शिनीचा कोणता सिनेमा तुम्ही बघणार आहात? कमेंट्समध्ये सांगा. आता येतो प्रियदर्शिनीच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग, ज्याबद्दल तिचे फॅन्स खूप उत्सुक आहेत. प्रियदर्शिनी सध्या अविवाहित आहे आणि तिने तिच्या लग्नाबद्दल किंवा रिलेशनशिपबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. पण सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर तिच्या फॅन्समध्ये नेहमीच चर्चा असते. प्रियदर्शिनीचं लग्न कधी होणार? तिचा ड्रीम पार्टनर कोण असेल? एका मुलाखतीत ती हसत म्हणाली, लग्नाचा विचार आहे, पण सध्या माझं लग्न माझ्या करिअरशी आहे. मला माझ्या कामातून इतकं प्रेम मिळतं की बाकी सगळं थोडं मागे पडतं. तिच्या जवळच्या मैत्रिणी वनिता खरात यांनी एकदा मजेत सांगितलं, प्रियूला जो कोणी मिळेल त्याला रोज हसवावं लागेल, कारण ती स्वतःच खूप हसवते. प्रियदर्शिनीचं कुटुंब तिच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ती पुण्यात आईवडिलांसोबत वेळ घालवायला आवडतं आणि तिच्या इंस्टाग्राम पोस्ट्सवरून दिसतं की ती साधी, मातीशी जोडलेली मुलगी आहे. ती म्हणते, माझं वैयक्तिक आयुष्य साधं आहे. मला माझ्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतं आणि हो, मला मसाला डोसा खूप आवडतो. लग्नाबाबत ती स्पष्ट सांगते, जेव्हा योग्य वेळ आणि योग्य माणूस येईल तेव्हा मी नक्की विचार करेन, पण सध्या माझं फोकस माझ्या प्रेक्षकांना हसवण्यावर आहे. तिच्या फॅन्सनी मीम्स बनवलेत, ज्यात ती फुलराणीच्या गेटअपमध्ये लग्नाच्या मंडपात आहे. पण ती हसत म्हणते, हे सगळं मजेत आहे. मी माझ्या आयुष्यात प्रेमाला वेळ देईन, पण घाई नाही. तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी सांगितलं की प्रियदर्शिनीला तिच्या पार्टनरमध्ये हसण्याची आणि साधेपणाची क्वालिटी हवीये. ती म्हणते, मला असं कोणी हवं जो माझ्या वेडेपणाला सांभाळेल आणि माझ्यासोबत हसेल. तुम्हाला काय वाटतं? प्रियदर्शिनीचं ड्रीम पार्टनर कसा असेल? कॉमेंट्समध्ये सांगा. प्रियदर्शिनीचं आयुष्य आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, हार मानू नका, हसत रहा. ती म्हणते, माझ्या आयुष्यात खूप रिजेक्शन्स आले, NSD, ऑडिशन्स, पहिल्या रोल्स, पण प्रत्येक रिजेक्शनने मला नवं काहीतरी शिकवलं. तिची प्रेरणा आहे तिचे कुटुंब, तिच्या मैत्रिणी आणि तिचे फॅन्स. ती फॅन्सना सांगते, स्वप्न बघा, पण मेहनत करा
आणि जर काही चुकलं तर हसा आणि पुढे जा. परदेशात एकदा तिला एका फॅनने ओळखलं नाही, पण ती हसत म्हणाली, "मी प्रियदर्शिनी, हास्यजत्रेतली." आणि मग त्या फॅनने तिच्यासोबत सेल्फी काढला. भविष्यात ती आणखी मोठे प्रोजेक्ट्स करणार आहे. ती सांगते, "मला मराठी सिनेमात आणखी वेगळे रोल करायचे आहेत. आणि हो, एकदा तरी बॉलिवूड ट्राय करेन." तिच्या फॅन्सना ती हिट आहे, कारण ती खऱ्या अर्थाने रिलेटेबल आहे. एक मध्यमवर्गीय मुलगी जी स्वप्न पूर्ण करत आहे. मित्रांनो, प्रियदर्शिनी इंदलकर ही फक्त एक अभिनेत्री नाही, ती एक प्रेरणा आहे. तिच्या हसण्याने, तिच्या मेहनतीने आणि तिच्या साधेपणाने ती लाखो मनं जिंकत आहे. तिचा प्रवास सांगतो की स्वप्न खरी होतात जर तुम्ही हार मानली नाहीत तर. हा व्हिडिओ आवडला? मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढच्या व्हिडिओत कोणत्या मराठी स्टारची स्टोरी हवी आहे? कॉमेंट्समध्ये सांगा. भेटू लवकरच नव्या स्टोरीसह.